नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आईसोबत आपण रानभाजी काढतो आणि त्याची रेसिपी बनवतो. हे व्हिडिओ तुम्ही बघितलं असालच. तर आजसुद्धा आपण एक रानभाजी काढणार असो आणि आज आपण जंगलात नाही आहो, घराच्या बाजूकच असो आणि आज आपण काढणार असो कुरडूची भाजी. तर ही भाजी कशी असतं आणि ती कशी बनवतात तर तुमका आई दाखवतली असा. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. आम्ही आता आमच्या घराच्या बाजूकच असो आणि इकडेच असा ही भाजी. ही कुरडू आहे ना, आणि ही वेगळी आहे. ही कुरडू म्हणून काढायची नाही. सेमच दिसता. सेम आपण बघा, ही दाखव. ही कुरडू नाही. ही कुरडू आणि ही नाही. अच्छा, ही नाही. ही कुरडू. हिची पानं पण वेगळी असतात थोडी. ही आपण कुरडूची भाजी असं ना, तिची पानं बघा अशी असतात आणि देठ थोडंसं लालसर असतं. फरक बघा. ही कुरडू नाही हा. हिची पण लालसरच आहे. नाही होता वेगळा. फक्त पानांवरचून ओळखा तुम्ही. ही असा कुरडूची भाजी आणि ही नाही ना. कुरडू नाही, ती नाही. ही सेमच दिसतं. ही कुरडूच काढलं का तू? हो, ही कुरडू. ती नाही. ही ही कुरडू. ही काढ. ही आता दाखवलंस ती. ही कुरडू. ही नाही कुरडू. नाही होती कुरडू नाही. तर सेमच दिसतं. नाही, खाऊची नसतं ती, वेगळं कलर आहे. हां, तिकडे थोडेसे ना काटे काटे असत. खरोखरीत असं ओळखणं पण खूप कठीण असं. ही कुरडू की नाही? ही नाही. नाही. ही बघा सेम दिसता. पानं थोडीशी वेगळी असत. तर आईन बरीचशी भाजी काढल्या एकाच जागेवरती सर. हां, अजून पण आहे, दाखवतो. अजून असा म्हणता. आणि घराच्या बाजूकच असा हे आमचं घर. ही कसली? ती याची काय घेतात, काय गौरी बापा नाव आठवत नाही. ही बघा, ही कुरडू. ही बघ, ही बघ. लालसर देठ असा आणि पानं अशा प्रकारे असतात. ही बघा, ती पण कुरडूच असा. पानं थोडीशी या असत. ही बघा ओल पडलेली. किती एका जागेवर एकाच जागेवरती गावली. आणि ही नाही ना. ही ती नाही, ती वेगळी. ही सेम दिसतंय बघा, म्हणजे लालसर. याच्यात फरक आहे. हां, बरोबर. पानांवरसून ओळखू शकतास. बाकी ना देठ वगैरे सेम टू सेम लालसर. माका वाटलं की त्यांचं पांढरं असतं, पण सेम टू सेम असं. हां, ही बघा कोवळी असं एकदम लगेच तुटतं. पुढे पण आपण मोकलो मिक्स करतो लाल. ओके, लाल माठ ना त्याच्यात मिक्स करूच वा. तर ही पण हा, पण ती या किती गाडी एका जागेवर शोधून गावाची नाही जंगलात. बरीच गावली. ही बघ, ही बघ. पानं थोडीशी या झाली आहेत ना. ती काय होता पावसानं कुसता ती गेली. ही बघ, ती बघ. हे आपण ती नाही गाडी पुढे आगळणी का बस झाली ना. ह्याची गाडी आहे घरी. अजून दाखवतो लाल भाजी. ओके, इकडची भाजी आपण काढलो आणि आता खालच्या साईडला जातो. खालच्या साईडला लाल भाजी असं ना, लाल माठ लावल्या ना ती. काढलं ना परत इकडे दिसून. ओके, आज पावसाचं वातावरण असा. तर रात्रीपासून पाऊस पडता आणि खालच्या साईडला ना पूर पण इलो असा. आमच्या रोडवरती पाणी आहे. गावला तर दाखवते पुढे. हैसूनच दिसता पाणी. त्या बघा खाली किती इला तर बघून येऊ का गे गाडी जायत की नाही. ह्या साईडला ना ही आमची झाडं असत लावलेली रोडच्या साईडला, शोभेची झाडं. आणि या साईडला पण गुलाब असा, त्यानंतर कढीपत्तो, त्यानंतर चमेली आणि आतमधल्या साईडला अजून काय काय असा. ही हळदीची झाडा, ही लाल माठ. या काय तवसा ना. तवसा म्हणजे काकडी. ही तवशी आहेत ना, ती गणपतीपर्यंत होतली. चला भूतू जाऊया. मी लावलंय लाल माती. ही लावलं. ते काका ही कुठे
लाल माठ. मिक्स तर ही का परत धुमारे येतले ना, अजून फुलतली ती. हळद बघा कसली झाली आहे मस्त. भेंड्याचे विचारच जगले. भेंडे पण आहेत ते बघा, 1 2 3 तीनच दिसतो. हळदीची पानं आपण मोदक बनवताना वापरतो. मस्तपैकी सुगंध येता. तर ही लाल भाजी आता सगळी काढून घेता. लावलंच तेव्हा ह्याच होते ना, धुमारेच होते. धुमारे नाही होते ते का, खूप लावलेलं खूप. खोट होते फक्त. आता त्याला मस्त पानं येईल. आणि ह्या चमेलीक पण ना 1 नंबर फुलं येतात. तुमका ती गणपतीत दिसतील. इकडे ना अजून ती झाडं आहेत ना या साईडला रोडवरती, ती कट करूची असत म्हणजे पूर्ण रोड असो मस्त दिसतलो. ग्रास कटर जरा खराब झालो त्याच्यामुळे राहुला आता. बघूया. ही बघा ही लाल भाजी आपल्याला एवढी गावली, मिक्स करू पाहिजे. ती आतमध्ये मिक्स करूची आहे. पेरू पिकले आहेत काय असत पण कोवळे होते बघा. आपणच रुजली होती दोन्ही झाडा. हे जंगल झाला सगळं. ही एका पण 1 नंबर फुलं येतात. या झाडाचं नाव माहिती नाही आमका. या फुला ना, फुलला काय बघा 1 नंबर. पाणी बघून येते. हा धुवून घेऊया नंतर पाणी बघून येते. ऐसून दिसता थोडा थोडा. हा बघा आम्ही आता घराकडसूनच घराकडे येलो, जास्त काही लांब जाऊक नाही होतं. तर आता भाजी ना धुवून घेता. एकदम फ्रेश ताजी ताजी भाजी. लाल माठ आणि कुरुळू. पावसानं धुकली आहे तशी. वा एकदम हिरवीगार. किती इला बघा पाणी, वरतीपर्यंत भरला. गाडी नाही जाऊची, रिक्षा पण अडकली. बापरे. सकाळी कमी होता, ढोपारभर तरी असतील. ढोपारभर असतील ना. हो ताच ना, नको. आम्ही आता चुलीकडे येलो आणि आता भाजी चिरूक घेतल्यानंतर बघा मिक्स असा लाल माठ आणि कुरडूची भाजी. तर ही बारीक बारीक चिरून घेता. त्यासोबतच इकडे ना खोबरा असा, कांदे असत, मिरची असा, ती पण कापून घेऊची. तेल घ्यायचं बघा बारीक बारीक भाजी चिरून घेता. आणि मिनग्या येईल असा आहे बघा. सकाळी सकाळी तपात पडला. पाणी यात उडी मारल्या, पाणी पिऊक गेला आणि आतमध्येच पडला. समजत नाही. आंघोळ झाली. आंघोळ केल्या सकाळी. एकदम बारीक बारीक चिरून घेता. एकाच जागी गावली आपल्या सगळी भाजी. मस्त कोळी कोळी एकदम. फिरा तर लागला नाही ना. बसा केला भिजलेला पूर्ण. भाजीत पाणी अजिबात घालायचं नाही. अजिबात नाही. वाफेवर शिजवायची नाही, पाणी घालायचं नाही असली भाजी. ही शिजा कुशीर नाही, कोवळी कोवळी किती मस्त भाजी गावली बघा आपल्या घराच्या शेजारी. घराच्या एकदम बाजूक. कोवळी एकदम कोवळी. आईन बघून ठेवलेलं आहे ना आधीच, आणि माका बोलली की ह्याची भाजी आपण दाखवूया. मी बघतोय, बघित असते आरती बघते कशी कशी भाजी आहे. लक्ष असतं मध्ये बारीक. सगळी भाजी आपली आता चिरून झाली आहे.
शेवटची काही रवली आहे. ही पण तुमका आता जास्त दिसता, पण नंतर ती आवाळतली, कमी होता वापरून. अर्धी होतली. भाजी तर चिरून झाली आहे आपली, आणि आता कांदो कांदे चिरता. असं कापायचं, लई बारीक नाही कापायचं, लांब करून असं भाजी लांब लांब. असं कापायचं लांब. ओके. कांदा असं चिरून घ्यायचो. लई बारीक नाही भाजी, फोडणीसारखं नाही कापायचं. दोन कांदे घेतले हां. भाजीसाठी, 4 मोठी मिरची घेतली. 4 मिरची. कांदो बघा असं उभं चिरून घेतलं नसा, आणि आता मिरची सुद्धा आपल्याक उभी चिरूची असं. लोसी करायची. डाळीक घालतो तशी. यात हे होतं, समजत नाही हे. आता ना खोबरा किसून घेता, आणि मिरची होत ते आपण डायरेक्ट भाजीत टाकलो. खोबरा किती लागतेला? अर्धा वळा किसलेलं. अर्धा वळा. एका वळा बोलतात, तर ह्या अर्धा घेतो. वळा म्हणतो, वाटी म्हणतो खोबऱ्याची, आणि वळा म्हणतो आपले आमचे भाजी. ओके. ह्या भाजीसाठी आपल्याला काय काय लागतं बघूया. तेल पहिलं बघ. सगळ्यात आधी तेल. तेल जास्त नाही, बुलबुल जातं. ओके. त्याच्यानंतर इकडे कांदो असा, त्यानंतर खोबरा असा, मिरची, आपली भाजी कुरडूची आणि लाल भाजी मिक्स, लाल माठ. त्यानंतर इकडे मीठ. तर सगळ्यात आधी तेल टाकून घेतलं नसा. कांदे नरम करून घेऊ भाजी. ओके. सगळ्यात आधी कांदो. भाजी तर वेगळी आहे. भाजी वेगळी असली बनवची प्रोसेस थोडीशी सेम असा, पण भाजी वेगळी असा, चव वेगळी असा. भाजी ते असंच असतं. कांदो, खोबरा, मिरची, मीठ असं सगळ्या भाजींचं असंच लागतं ना. कांदे लय करतो की नाही भाजी येते, त्यात नरम जरासं करायचं, कारण तुम्ही करकरीत राहायचं. ओके. नरम होतं की जरा तेलात भाजायचं एवढं. चला, कांदो आता नरम झालो असा, आणि त्याच्यात आता भाजी टाकता. मिरची आणि भाजी भाजी मिक्स. लाल भाजी आणि आता मीठ, चवीनुसार मीठ. जास्त घालायचं खावे. पाणी नाही टाकायचं ना, त्याच्यात आपण पाणी नाही टाकलं. पाणी मिक्स करणार आपण सुद्धा पाणी घातलं पाहिजे. आले पाहिजे आता किती येते आपण तर खाली होती आपली. झाकण मारून ठेवतो. चला, झाकण मारून ठेवलं नसा. थोड्या वेळानंतर आपण परत एकदा बघूया. वाफ येऊन दे थोडी. 5-6 मिनिटं झाली आहेत. किती आवाळली बघा, वाफेवरती शिजली. पाणी अजिबात माग नाही, घालूच नाही पाणी. तरी अजून एवढं सुटलं ते काही. पाणी सुटलं बघा. पाणी घालायचंच नसतं पालेभाजीत, अजिबात घालायचं नाही. पाणी घातलं ना बरोबर होतात. बरोबर. मस्तपैकी सुकली. किती झाली भाऊ?
दिसावची किती झाली किती आवळली एकदम. कशी जाता पोळी आहे ना एकदम ठीक आहे मस्त. पोळी अजून थोडा वेळ झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर खोबरा टाकूचा असं. जरा वेळ टाकू ठेवूया टाकून जास्त वेळ नाही चला आता बघूया. वाफ येली बघ. एकदम कसं तुझ्या पाणी करतात मस्त पैकी वाफ येली. असं खोबरा टाकून घेतलं सुटलं पाणी पाणी सुटलं एकदम. तर आता याच्यात खोबरा टाकून घेता. खोबरा आणि कांद्याची भाजी भाजी पोळी लागते चला आता सगळा मिक्स करून घेऊया. भाजी वगैरे साधी नाही होती हा एकदम सोपी. ताप नाही काय आणि ताप पण नाही पाण्याशिवाय भाजी शिजली बघ पाणी घालतंय ना रसरस ना या वर्ण नसते बरोबर. झाली भाजी आपली वा मस्त पैकी भाजी आपली रेडी झाली. असं बरोबर असं तेल टाकली हा खोबरेल तेल टाकूचं असं शेवटला. वासासाठी छान वा वरून आता खोबरेल तेल टाकलंय. तेल होतं सुगंध. चला मस्त पैकी आपली भाजी आता तयार होता म्हणजे झालीच हा. थोडी थंड झाली की आपण खाऊन बघूया. भाकरी हा बघूया. झाली ना. चला आपली भाजी आता तयार झालेली आहे. असा तर मित्रांनो आता जेवक बसलो आणि आज आपल्याकडे असा मटकीची आमटी, मटकीची भाजी, बटाट्याची भाजी आणि आपली कुरडूची भाजी. तर एवढा सगळा असा. तर आता आपण भाजी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. लाल भाजी सारखीच लागता. नाही पण कुरडूची भाजी छान लागते उलट. म्हणजे मिक्स ती माहिती हा पण असं वाटणं नाही की कुरडूची दुसरी भाजी हा. सेम टू सेम लाल भाजी आणि आतमध्ये लाल भाजी पण टाकलेली असा. एक नंबर झाली हा. तर माका मटकीची भाजी आवडता म्हणून मटकीची भाजी अशी सेपरेट केलेली आता. तर आजचा ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.